समर्थ रामदास स्वामी महाराज कृत मनाचे श्लोक क्रमांक 146. दिसे लोचनी ते नसे कल्प कोडी, अकस्मात आकारले काळ मोडी. पुढे सर्व जाईल काही न राही, मना संत आनंद शोधूनी पाहे. याचा अर्थ असा, हे मना, डोळ्यांना जे दिसते आहे व इंद्रियांना जे जाणवत आहे ते कल्पानुकल्प राहणारे नाही. आकारास आलेल्या सर्व वस्तूंना काळ हा नष्ट करून टाकतो. प्रलयकाळी सर्व नष्ट होणार आहे, काहीही उरणार नाही. म्हणून हे मना, जे शाश्वत आहे त्याचा शोध घे. श्लोक क्रमांक 147. फुटेना तुटेना चळेना ढळेना, सदा संचले मी पणी ते कळेना. तया एक रूपासी दुजे न साहे, मना संत आनंद शोधूनी पाहे. आत्मवस्तू ही कधी फुटत नाही आणि कधी तुटतही नाही, ढळत नाही व विचलितही होत नाही. पण मनात अहंकार साठवल्यामुळे ती कळत नाही. ती एकमेव वस्तू आहे, तेथे द्वैतभाव सहन होत नाही. म्हणून जे शाश्वत आहे त्याचा शोध घे. श्लोक क्रमांक 148. निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगतासी नली वेद वाचा. विवेके तदाकार होऊनी राही, मना संत आनंद शोधूनी पाहे. ते परमतत्व निराकार आहे, परंतु तेच ब्रह्मदेवादिक देवांचे अनुष्ठान आहे. त्याचे वर्णन करताना वेदही थकून जातात. परंतु हे मना, तू विवेकाने तदाकार होऊन राहा. जे शाश्वत आहे त्या परमतत्वाचा शोध घे. श्लोक क्रमांक 149. जगी पाहता चर्म चक्षीन लक्षे, जगी पाहता ज्ञान चक्षीन रक्षे. जगी पाहता पाहणी जात आहे, मना संत आनंद शोधूनी पाहे. परब्रह्म ही वस्तू डोळ्यांनी दिसत नाही, ज्ञानचक्षूंनीच ती पाहता येते. ज्ञानचक्षूंनी पाहत असताना ते पाहणे हेही लोप पावते आणि परब्रह्माशिवाय काहीच उरत नाही. हे मना, अशा अनंत असलेल्या त्या परब्रह्माचा शोध घे. श्लोक क्रमांक 150. नसे पीत ना श्वेत ना श्याम काही, नसे व्यक्त आव्यक्त ना नीळ नाही. मणे दास विश्वासता मुक्ती लाहे, मना संत आनंद शोधूनी पाहे. परब्रह्म हे पिवळे नाही, पांढरेही नाही, श्यामलही नाही. ते व्यक्त नाही की अव्यक्तही नाही, ते निळेही नाही. आणि संतांच्या वचनावर विश्वास ठेवल्यास त्या परब्रह्म तत्वाचे दर्शन घडते व मुक्तीही मिळते. हे म्हणा, त्या अनंत अशा तत्वाचा शोध घे. जय जय रघुवीर समर्थ.